अंतःकरणाला समजावून सांगा. समाज व्यवस्थेमध्ये लोकांच्या हृदयामध्ये आपल्याला स्थान प्राप्त करायचं असेल ना, तर भगवंताचं अधिष्ठान आपल्या चेहऱ्यावरती निर्माण झालं पाहिजे. हे अध्यात्मानं आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र या संघाने आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. एवढ्या समाज व्यवस्थेला त्रास दिला, शेवटच्या क्षणी सगळ्या गाथा त्या ठिकाणी आणायला लावल्या. एकटा आला का तुकोबा, एकटा आलं, पुन्हा आणणार या ठिकाणी, जा पुन्हा घरी, सगळ्या अभंगाच्या गाथा आणि वह्या या ठिकाणी घेऊन ये. तुकाराम महाराजांचं काही चाललं नाही समाज व्यवस्थेसमोर. घरी गेले निमूटपणानं, आपल्या सगळ्या अभंगाच्या गाथा ठिकाणी आणल्या, त्या ब्रह्मवंतासमोर त्या ठिकाणी ठेवल्या आणि एक फरमान त्या ठिकाणी सोडलं. कोपऱ्यावरचा दगड दिसतो ना, दगड त्या ठिकाणी आण, गठोड्यामध्ये बांध आणि तुझ्या स्वतःच्या हातानं तू लिहिलेल्या सगळ्या गाथा त्या इंद्रायणीच्या कोर्टोहामध्ये बुडवून टाक. आम्हाला तुकाराम महाराज नको, तुकाराम महाराजांचं चरित्र नको, तुकाराम महाराजांची गाथा नको. मुलाबाळांवरती कमी प्रेम कदाचित तुकोबांचं असेल, पण गाथेवरती अलोट प्रेम असलेले संत तुकाराम महाराज. पण त्या समाज व्यवस्थेसमोर काही चाललं नाही. आपल्याच हाताने दोन चार लोक त्या ठिकाणी आले, गाथा त्या ठिकाणी बुडवाव्या लागल्या. सगळा गाव घरी निघून गेला. सगळ्या गावाला आनंद झाला, आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. आता संत तुकाराम महाराज नामशेष झाले, पण संत तुकाराम महाराजांची देवावरती विश्वास होता, देवावरती श्रद्धा होती. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 13 दिवस तुकाराम महाराजांनी प्राणांतिक उपोषण केलं गंगेच्या घाटावरती. आई बायको यायची, मुलं यायची, त्या ठिकाणी कोणीतरी चांगली लोक यायचे. तुकाराम महाराज घरी चला, पाणी प्या, जेवण करा, जाऊ द्या का. पण पाण्याचा स्पर्श किंवा पाण्याचा एक थेंब तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी